मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी रोज वाढतायत असे एकूणच दिसतंय। आधीच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असणारा वाल्मिक कराड याच्यावर आरोप आहेत। तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं। अजूनही सुरेश धस या प्रकरणामध्ये रोज पाठपुरावा करतायत। त्यामुळेच आकाला अटक झाली असली तरी आकाचा देखील या प्रकरणामध्ये सहभाग असून त्याच्यावरही लवकरच कारवाई होईल अशी माहिती सुरेश धस हे देतात। त्यातच आज धनंजय मुंडे यांना न्यायालयानं नोटीस बजावली असून निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना खरी माहिती त्यांनी लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। त्यामुळे या प्रकरणात आता न्यायालयाने धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली अशी माहिती समोर येते आहे। परळी इथल्या फौजदारी न्यायालयानं ही नोटीस धनंजय मुंडे यांना पाठवली असून या प्रकरणात धनंजय मुंडे आता उत्तर द्यावं लागणार आहे। खरं म्हणजे या प्रकरणामध्ये करुणा मुंडे यांनी अर्ज दाखल केला होता, तसंच धनंजय मुंडे यांनी काही माहिती उमेदवारी अर्ज भरताना लपवली आहे असं करुणा मुंडे म्हणाल्या। आता या प्रकरणामध्ये 24 फेब्रुवारी रोजी परळीच्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे। मंडळी, तर हे नेमकं प्रकरण काय आहे ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत। मंडळी, परळी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत असताना धनंजय मुंडे यांनी शपथपत्रावर पत्नी राजश्री मुंडे, 3 मुली तसेच करुणा शर्मा मुंडे यांच्याकडच्या 2 मुलांचा उल्लेख केला होता। मात्र करुणा मुंडे यांच्या नावावर असणाऱ्या मिळकतीबाबतचा उल्लेख मुंडे यांनी आपल्या शपथपत्रावर केला नव्हता असा त्यांच्यावर आरोप आहे। त्यामुळे शपथपत्र भरत असताना त्यांनी खरी माहिती लपवली असा आरोप करुणा मुंडे यांनी परळीच्या फौजदारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती। 5 फेब्रुवारीला न्यायालयासमोर या प्रकरणाची कागदपत्र करुणा शर्मा यांनी सादर केली होती आणि याच प्रकरणामुळे आता न्यायालयानं धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणामध्ये 24 फेब्रुवारीला परळीच्या न्यायालयात सुनावणी होणार असून धनंजय मुंडे यांचे वकील आता आपली बाजू कशी मांडतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आधीच अडचणीत असणारे धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या अर्जामुळे पुन्हा अडचणी त्यांच्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। धनंजय मुंडे या प्रकरणात नेमकी काय भूमिका मांडतात आणि न्यायालयात या संदर्भात काय माहिती देतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मंडळी, एकूणच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत रोज वाढत असून आधीच वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचं निश्चित झाल्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात येते आहे किंवा आली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। मधल्या काळात करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारहाण केली, आपला छळ केला असेही आरोप केले होते। तसंच कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले। करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने करुणा मुंडे यांना 1,25,000 रुपये प्रति महिना मेंटेनन्स देण्याचे आदेशही धनंजय मुंडे यांना दिले होते। या प्रकरणी आपल्याला महिन्याला 15 लाख रुपये मुंडे यांनी दिले पाहिजेत अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली होती। तसंच या प्रकरणामध्ये आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असंही करुणा मुंडे म्हणाल्या। मात्र आता निवडणूक शपथपत्रामध्ये खरी माहिती लपवल्याचा आरोप केल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात असं सांगितलं जातंय। पुढे या प्रकरणामध्ये सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाकडून खरंच या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या शपथपत्राची तपासणी होईल का आणि या प्रकरणाची तपासणी झाल्यानंतर मुंडे यांनी खरोखरच माहिती लपवल्याचं जर निष्पन्न झालं तर अशावेळी धनंजय मुंडे यांची आमदारकीही अडचणीत येऊ शकते असंही सांगितलं जातंय। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास मुंडे यांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं होतं। परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक बेकायदा कामं केली। या प्रकरणामध्ये नुकतंच कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फड यांच्यासह इतर 5 जणांवर नुकताच गुन्हा देखील दाखल झालेला आहे। निवडणूक कार्यामध्ये शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणे, विरोधी उमेदवाराच्या अंगरक्षक असणाऱ्या पोलीस शिपायाला मतदान केंद्रामध्ये जाण्यापासून रोखणे आदी कलमाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। याशिवाय नुकतंच बीड पोलिसांनी महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये लवकरच चौकशी करणार असल्याचं म्हटलं असून वाल्मिक कराड याच्या अडचणी देखील या माध्यमातून पुन्हा वाढू शकतात असं सांगितलं जातंय। मंडळी, या प्रकरणामध्ये महादेव मुंडे यांच्या पत्नीनं पोलिसांकडे धाव घेत या खून प्रकरणामध्ये आरोपी आजही मोकाट असल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे महादेव मुंडे प्रकरण देखील पुन्हा कराडच्या अडचणी वाढवणार आहे असंच दिसतंय। करुणा शर्मा यांनी या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया देत असताना अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही असं म्हटलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे धनंजय मुंडे यांचे मित्र असल्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। आधीच अडचणीत असलेले धनंजय मुंडे निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये खरी माहिती लपवल्या प्रकरणी न्यायालयाने आता त्यांना नोटीस बजावली आहे। त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढतील असं सांगितलं जातंय। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर पाहत रहा कडक बात।